मला ओळख करून द्या. सुनील राजाराम पाटील आमच्या गावात तर भरपूर लाईटीचा प्रॉब्लेम चालू आहे. 2 महिने झाले लाईटचा प्रॉब्लेम भरपूर चालू आहे आणि इकडे प्रशासनाचं भरपूर गैर लाईट चालू आहे. कोण तिकडे लाईटीचा गेली म्हणून कोणाला सांगितलं तर कोण दखल घेत नाही. प्रशासनाचा गैरफायदा चालू आहे म्हणजे नेमकं काय चालू आहे नेमकं मला काय सांगायचं याबद्दल? काय नाही, जे वायरमन आहेत त्यांना तक्रार दिली ते इकडे लक्ष देत नाहीत. ग्रामपंचायत सदस्यांना सांगितलं ते त्यांच्यावर दबाव टाकत नाही. आपले म्हणजे कोणी कुणाला इथं नसल्यासारखंच नाही. याबद्दल तुम्हाला चांगलं व्यवस्थित चालायला झालं प्रशासन तर त्यासाठी काय करावं लागतील, काय पर्याय काय उपाय तुमच्यावर आहेत काय नाही, आता जनतेने काय करायचं ते आता ठरवायला पाहिजे. सगळ्यांची गावात पण एकजूट नाही आहे. वारंवार तक्रार देऊन सुद्धा याच्यावर कोण लक्ष देत नाही. स्थानिक आमदार ठेवले तिने यात भाग घ्यायला पाहिजे. गोरगरिबांचं समस्या काय चालू आहे काय नाही याचं लक्ष दिलं पाहिजे तिने. आता लाईटीचा भरपूर प्रॉब्लेम चालू आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता एकजूट होती, मग एकजूट व्हायसाठी तुम्ही नेमकं काय करणार आणि प्रशासनापर्यंत लोकप्रतिनिधी तुम्ही कसं पोहोचणार त्यांच्यापर्यंत? लोकप्रतिनिधींना वारंवार सांगत आलेलं आहे, तिने तिकडे लक्ष देत नाही. काही करत नाही आम्ही आता नाही. ठीक आहे तुमचं खूप छान अभिप्राय प्रतिक्रिया होत्या. पण यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तुम्हाला, म्हणजे ठोस पावलाची काय उचलली पाहिजे सरकारनं जेणेकरून तुमच्या गावाला फायदा होईल असं वाटतं? नाही, आपला ग्रामीण भाग आहे डोंगरी भाग आहे याच्याकडे त्या लोकांनी खरोखर म्हणजे राष्ट्रीय लोकांनी इकडे जरा थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. कारण का आता 4 दिवस झाले गावात लाईट नसल्यामुळे लहान पोरांचा शिक्षणावर परिणाम व्हावा. आणि आता असं झालेलं आहे की शिक्षणासाठी त्यांना लाईट नाही तर ते अभ्यास करू शकत नाही. शिक्षण अभ्यास नाही पूर्ण झाला तर शाळेवर दुर्लक्ष व्हायला. ठीक आहे, फक्त लाईटचाच प्रॉब्लेम काय अजून इतर प्रॉब्लेम आहे तुमचे? रोडचा अजून प्रॉब्लेम चालू आहे, पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. पावसाळ्यात तर पाणी दूषित पाणी नदीचं सोडतात ते पिऊ शकत नाही. विहिरींना पाणी आहे, बोरिंगला पाणी आहे, त्याची पाण्याची व्यवस्था नाही आहे. अजून तिथे बोरचे वगैरे पाणी आहे ते त्यांनी अजून ते सोडत नाहीत. काही बोर बंद आहेत, कधी 10 वर्ष 15 वर्षांनी बोर बंद आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे, काय केलं पाहिजे? पाण्याचं नियोजन पहिला लावलं पाहिजे, लाईटीचं नियोजन पण लावलं पाहिजे. म्हणजे रस्ता आहे 10 वर्षांनी खराब झाला, रस्ता दुरुस्ती नाही, 5 वर्ष रस्ता दुरुस्ती करली जाते. ठीक आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लवकरच सरकारपर्यंत पोहोचू आणि 100% तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाव मिळेल, दाद मिळेल अशा मी हे करतो, आशा बाळगतो आणि आम्ही